आजच्या काळात उच्च दर्जाचे शिक्षण घ्यायचे म्हणले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते देश-विदेशातील विद्यापीठे. मग त्यामध्ये केंब्रिज विद्यापीठ असेल, ऑक्सफोर्ड विद्यापीठ असेल, हार्वर्ड विद्यापीठ असेल किंवा अशी अजून बरीचशी विद्यापीठे आहेत, जेथे प्रवेश घेणे आज पण हजारो मुलांचे स्वप्न आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारत देशामध्ये एक असे विद्यापीठ होऊन गेले, जेथे प्रवेश घेण्यासाठी फक्त भारतातूनच नव्हे, तर देश-विदेशातून सुद्धा विद्यार्थी येत होते व येथे शिक्षण घेत होते. ते प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला कठीणातली कठीण अशी प्रवेश परीक्षा पास होऊनच मग येथे प्रवेश दिला जात असे. अशा या महान विद्यापीठाचे नाव होते नालंदा विद्यापीठ. नालंदा विद्यापीठ हे नाव तुम्ही लहान असताना पाठ्यपुस्तकांमध्ये ऐकले असेलच. तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी महेश शेळके स्वागत करतोय तुमचं मराठी टॉक्स या यूट्यूब चॅनलवर. नालंदा हे शहर बिहार राज्यामध्ये पाटण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असून येथेच या विद्यापीठाची वास्तू होती. नालंदा विद्यापीठाची स्थापना गुप्त सम्राट समुद्रगुप्त व कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने इसवी सन 370 ते इसवी सन 455 या काळादरम्यान झाली होती. परंतु स्थापना जरी यांच्या काळात झाली असली तरी या विद्यापीठाची खरीच भरभराट चालू झाली ती 7व्या शतकातील सम्राट हर्षवर्धनच्या काळामध्ये. सम्राट हर्षवर्धनने आपल्या राज्यातील 100हून अधिक खेडे या विद्यापीठाच्या खर्चासाठी दान दिलेली होती. या खेड्यातील लोक विद्यापीठाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवण्याचे काम करत होते. प्रारंभी नालंदा विद्यापीठाचे नलविहार असे नाव ठेवण्यात आले होते. या विद्यापीठाचा परिसर सुमारे 100 एकराहून अधिक क्षेत्रफळामध्ये विस्तारला गेला होता. येथे भव्य अशा इमारतींची बांधणी केली होती. विद्यार्थ्यांसाठी 300 खोल्यांचे वसतिगृह बांधण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध उपक्रम करता यावेत यासाठी 80हून अधिक सभागृह बांधण्यात आले होते. तसेच 100 अध्यापन कक्ष देखील होते आणि त्याबरोबरच ग्रहताऱ्यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी उंचच उंच मनोरे देखील उभार करण्यात आले होते. विश्वविद्यालयाच्या परिसरात बाग-बगीचा निर्माण करण्यात आल्या होत्या व त्यामध्ये गोड्या पाण्याच्या विहिरीची सुद्धा निर्मिती करण्यात आली होती. नालंदा विद्यापीठातील महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे या विद्यापीठातील ग्रंथालय. या ग्रंथालयाला धर्मगुंज, रत्नसागर किंवा रत्नगंजक अशा कित्येक नावाने ते प्रसिद्ध होते. येथे लाकूड, पापिरस व कांस्याने तयार केलेले ग्रंथ ठेवले जात असत. या ग्रंथालयामध्ये सुमारे 9 लाखापेक्षा अधिक ग्रंथ हस्तलिखित असल्याची नोंद सुद्धा आहे. या विद्यापीठामध्ये सुमारे 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यापैकी 3,000 विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेत होते. तर या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुमारे 2,000 शिक्षक होते. येथे शिक्षण घेण्यासाठी फक्त भारतातूनच नव्हे तर चीन, तिबेट, कोरिया, पार्शिया, ग्रीस किंवा इतर देशांमधून अजून विद्यार्थी येत होते. शीलभद्र हे या विद्यापीठातील मुख्य आचार्य म्हणजेच कुलगुरू होते आणि धर्मपाल, जिनमित्र, प्रभामित्र, आर्यदेव, चंद्रपाल यांसारखे अनेक विषयांवरील तज्ज्ञ येथे अध्यापनाचे कार्य करीत असत. या विद्यापीठाची प्रशासकीय रचना पण उत्कृष्ट पद्धतीची होती. हे विद्यापीठ पूर्णतः लोकशाही पद्धतीने चालवले जात असत. येथे विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही मतांचा आदर करूनच येथील सर्व निर्णय घेतले जात असत. नालंदा विद्यापीठामध्ये केवळ बौद्ध धर्माचेच नाही तर इतर विषयांचे सुद्धा सखोल शिक्षण दिले जात असत. जसे की बौद्ध तत्वज्ञान, वेद आणि अध्यात्म, व्याकरण, तर्कशास्त्र आणि हेतुविद्या, आयुर्वेद आणि चिकित्सा, सांख्यदर्शन, धर्मशास्त्र, ज्योतिष यासारख्या अनेक विषयांवर येथे ज्ञान दिले जात असत. तसेच या विद्यापीठांमध्ये रात्रंदिवस वादविवाद, प्रश्नोत्तरे व चर्चासत्रे चालत असत. अशा या महान नालंदा विद्यापीठावर त्या काळात अनेक वेळा हल्ले झाले. पहिला हल्ला झाला तो 5व्या शतकातील मिहिर कुलाच्या होणांनी केला. दुसरा हल्ला 7व्या शतकात गौंडांनी केला व तिसरा आणि शेवटचा हल्ला इसवी सन 1193 मध्ये तुर्की आक्रमणकर्ता बख्तियार खिल्जीने केला व संपूर्ण विद्यापीठाचा नाश केला. या विद्यापीठाच्या हल्ल्यामध्ये हजारो विद्वान मारले गेले व शेकडो पळून गेले. येथील ग्रंथालय तर जवळपास 3 महिने जळत राहिले. त्यामुळे येथील ग्रंथालयातील महान ग्रंथ सर्व जळून खाक झाले होते. त्यामुळे भारतातील एक सुवर्णयुग संपले आणि ज्ञानाचा महासागर एका क्षणात राख झाला. त्यानंतर 2010 मध्ये भारत सरकारने आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने पुन्हा एकदा नालंदा विद्यापीठाची स्थापना केली. आता परत एकदा जगभरातून विद्यार्थी येतात व येथे इतिहास, पर्यावरण, बौद्ध अध्ययन, आंतरराष्ट्रीय संबंध यावर अभ्यास करतात. म्हणजे पुन्हा एकदा नालंदा विद्यापीठाचे वैभव प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.